साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता चौकशीचे आदेश दिले आहेत। कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना फोन करून त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत। साम टीव्हीने सगळ्यात आधी इंद्रजित सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट आता दिसून येतोय। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देण्यात आली होती, शिवीगाळ करण्यात आली होती। ते ब्राह्मणद्वेषी आहेत असा आरोप करण्यात आला होता। शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊनच या संपूर्ण धमकी त्यांना देण्यात आली होती आणि म्हणून इंद्रजित सावंतांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची चौकशी व्हावी, यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली होती। आणि अखेर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिले साम टीव्हीनंच ही बातमी दाखवली होती आणि आता साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून येतोय। तो म्हणजे सावंतांना धमकी आल्याची बातमी दाखवली होती, त्या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे। नेमकं सावंतांना धमकी काय देण्यात आली होती ती एकदा पाहूयात। म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता। म्हणजे काय? ठीक आहे, आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना। काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही। कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते, कोण हे म्हणतं? सांगा ना त्याच्यामध्ये। कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला। कुठल्या? साहेब, ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका। तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही, ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय, लक्षात ठेवा। हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही। कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत, लक्षात ठेवा। अरे, हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? भाजीप्रभू कोण असते तर होतं? महाराज गेले तुमचे पळून। कोण? तुमचे महाराज गेले पळून। पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुद्ध साहेब, आहात का? इतिहास पूर्ण वाचा, लक्षात घ्या। नाही तुम्ही शुद्ध ब्राह्मणांवर आहात का? फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही, लक्षात घ्या। काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही। तुम्ही कधी इतके शिवी असाल दिली? ना, तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो तुम्ही म्हटलं। फ्रान्सिस कोणता रेफरन्स दिला मार्टिन, तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा? जेम्स लेनचं पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर, हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला तुम्ही माहित काय आहे? बोलताय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। तर आताच आपण ती ऑडिओ क्लिप ऐकली ज्यातून इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली होती आणि आता या दरम्यान पोकळ धमक्यांना घाबरत नाही असंच इंद्रजित सावंत म्हणाले। धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केलाय, त्याच्यावरती कारवाईची मागणीही आता सावंतांनी केली आहे। तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकर यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय। तो व्यक्ती मी नव्हेच असं प्रशांत कोरटकर म्हणाले। हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी। या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केला आहे त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे। त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं। पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे, मी त्यांना कॉल केला नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही।
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही. त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे. मी नागपूरचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे सायबरचे प्रमुख यांना अर्ज करणार आहे सर की हे जे खोडसाळपणा जो कोणी केला आहे त्याचा पत्ता शोधावा पोलिसांनी. इंद्रजित सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी शहानिशा न करता, माझ्याशी चर्चा न करता, मला फोन न करता, हे जाणून न घेता डायरेक्ट पोस्ट केल्यामुळे मी त्यांचाही उल्लेख माझ्या अर्जामध्ये करणार आहे.